प्रथम ह्या महाराष्ट्राच्या वैभवशाली मातीला त्रिवार वंदन, ज्यांची फक्त नाव, विचार व कार्य आठवताच अंगात 10 हत्तींचं बळ येते व एक नवीन उमेद व उत्साह येतो, अशा आपल्या राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा. सर्वप्रथम ज्यांचा आदर्श घेऊन व सखोल विचारांनी आजची स्पर्धा आयोजित केली त्या आयोजक, राजहंसाप्रमाणे दूध व पाणी वेगळे करणारे तज्ञ परीक्षक व समोर उपस्थित जाणकार श्रोते यांना विनम्र अभिवादन करते. इतिहास का मैं आईना हूँ, तहजीब का रंग सुनहरा हूँ, गंगा जमुना मेरी आंखें, मैं नए भारत का चेहरा हूँ, मैं नए भारत का चेहरा हूँ. 18व्या शतकात गरज होती ती समाज सुधारण्याची. 19-20व्या शतकात राष्ट्राचे स्वातंत्र्य हा एकच विचार, तर 20च्या माथ्यावर राष्ट्र उभारण्याचे स्वप्न, तर 21व्या शतकात हे सगळे टिकवणे व एका उच्च पातळीवर नेऊन अढळ स्थान निर्माण करणे हे ध्येय आहे. मागील शतकांचा विचार करता त्यांनी त्या गोष्टी साध्य केल्या, परंतु 21व्या शतकातील तरुण पिढी त्यांचे ध्येय साध्य करू शकेल का? हाच विचार घेऊन मी कुमारी श्रेया रेश्मा कानिफनाथ जाधव, इयत्ता 9वी, ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी, आपल्या समोर विषय मांडते 21व्या शतकातील तरुण पिढी. गिव्ह मी 100 youths like नचिकेता and I'll change the world, असे स्वामी विवेकानंद म्हणतात. कारण तपस्वी, तेजस्वी, धगधगत व्यक्तिमत्व म्हणजे तरुण. मागील इतिहासात जेव्हा आपण वळून बघतो तेव्हा रोमांच आणणाऱ्या, जग बदलवणाऱ्या प्रत्येक घटनेत त्या काळातील तरुणांचे योगदान फार महत्त्वाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, त्याचबरोबर डॉक्टर होमी बाबा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, डॉक्टर जयंत नारळीकर यासारख्या अनेक तरुणांनी आपल्या उमेदीच्या काळात देशाचे भविष्य घडवले. यावरून लक्षात येते की त्या देशाचा तरुण ज्या दिशेने मार्गक्रमण करतो त्यावरच त्या देशाचे भविष्य अवलंबून असते. बाबा आमटे म्हणतात, युथ इज ही हू कॅरीज यंग हेड ऑन यंग शोल्डर. युवा खांद्यावर जो आपली तरुणाई घेऊन पुढे झेपवतो तो तरुण. तत्कालीन गरजेप्रमाणे त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या पेलण्याची धाडस दाखवली व आज 21व्या शतकातील तरुण पिढी सुद्धा काही प्रमाणात ही धाडस दाखवत आहे. आज आपला भारत देश हा जगातील सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. ही आपल्या देशाची प्रचंड ताकद आहे. समाजशास्त्रानुसार 30 वर्षांची एक पिढी मानली जाते. म्हणजे येणाऱ्या 30 वर्षात जर आपल्या देशाला महासत्ता बनवायचे स्वप्न आपले राज्यकर्ते पाहत असतील तर ते आपल्या तरुणांच्या जीवावरच. तरुणांनी जर आपले कार्य व कर्तव्य देशासाठी पार पाडले तर आपला देश महासत्ता नक्कीच बनेल. श्रीकृष्णांनी गीतेत सांगितले आहे की कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्मावर अधिकार आहे पण त्याच्या फळावर नाही. परिणामांची चिंता न करता आपल्या कार्यावरती लक्ष केंद्रित केले पाहिजे. आज तरुण पिढीमुळे विज्ञान, तंत्रज्ञान, शेती, खेळ, क्रीडा असे एकही क्षेत्र शिल्लक नाही ज्यात भारताचे नाव नाही. असे म्हणतात, कृती शब्दांपेक्षा मोठ्याने बोलते. हे आजकालच्या तरुण पिढीने साध्य केले आहे. उदाहरणार्थ, वयाच्या 30च्या आत तरुण उद्योजक म्हणून निखिल कामत, झिरोदाचे संस्थापक, पियुष बन्सल, लेन्सकार्टचे संस्थापक, फाल्गुनी नायर, नायकाच्या संस्थापिका, त्याचबरोबर बुमराह, डी गुकेश, मनू भाकर यासारखे अनेक तरुण आपल्या देशाला पुढे नेतात. नाण्याला जशा 2 बाजू असतात त्याचप्रमाणे आजकालच्या तरुण पिढीमध्ये पॉझिटिव्हिटी बरोबर निगेटिव्हिटी सुद्धा वाढू लागली आहे, ज्यामुळे आजकालची तरुण पिढी व्यसनाधीन, व्यभिचारी होत चालली आहे. यशाचा शॉर्टकट घेण्याच्या नादात गुन्हेगारीकडे वळत आहे. आजकालच्या तरुण पिढीचे आयडॉल भाईलोक झाले आहेत, ज्यामुळे असुरक्षितता वाढू लागली आहे. काळाची गरज न ओळखता व सरासर विचार न करता टाकलेली पावले ज्या वयात देशाचे भविष्य घडवण्याचे सामर्थ्य असते त्या वयात धर्म, जात, प्रांत, भाषा यावर दुही माजवणाऱ्यांच्या गर्दीत चालू लागली आहे. ही आजकालच्या तरुण पिढीची सर्वात मोठी समस्या झाली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी लोकांना एकत्र आणले व पटवून दिले की माणसाच्या जाती जरी अनेक असल्या तरी माणूस धर्म हा एकच आहे. करा कष्ट तुम्ही, आराम करतो आम्ही, हा जो फंडा आजकालच्या तरुणांचा आपल्या पालकांविषयी आहे तो अतिशय चिर आणणारा आहे. तासनतास मोबाईलच्या स्क्रीन पुढे सोशल मीडियावर इतरांची लाईफस्टाईल स्क्रोल करण्यात स्वतःचे करिअर स्पॉइल होते याची किंचितही लाज नसणारा तरुण आजकाल आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अत्याचारांच्या घटनांना विरोध न करता त्यांच्या रील्स बनवण्यात धन्यता मानतो. मग हेच का आपल्या महाराजांच्या मावळ्यांची वंशज यात मात्र शंका निर्माण होते. यांच्या धाडस दाखवण्याची हिंमत फक्त सोशल मीडियावर एखाद्याला ट्रोल करण्यात, अविचारी अफवा पसरवण्यात किंवा समाजात तेढ निर्माण करण्यातच दिसते. कारण यांना ही हिंमत घरात बसून दाखवायची असते ना.
कमी कष्टात सत्ता, पैसा, ताकद याच्या लालसेपोटी समाजात तरुण पिढीकडून अराजकता माजवण्याचा प्रयत्न केला जातो. कितीही मिळाले तरी या भस्मासुराचे पोट काही भरत नाही. आजकालच्या तरुण पिढीची अशी अवस्था झाली आहे की एवढ्याशा आयुष्यात खूप काही हवं असतं, पण हवं असतं तेच मिळत नसतं. हवं असतं ते मिळालं तरी खूप काही कमी असतं, कारण चांदणांनी भरून सुद्धा आपल्या आवडणे रिकामच असतं. वपू काळे म्हणतात, कोणी कसं दिसावं यापेक्षा कोणी कसं असावं याला जास्त महत्व आहे, आणि हे शक्य नसेल तर कोणी कसं नसावं याला तर नक्कीच महत्व आहे. आजकालच्या 21व्या शतकातील तरुण पिढी तशी फार प्रगत आहे. टेक्नॉलॉजी हे त्यांचे खेळणे झाले आहे. एखाद्या गोष्टीचा जोपर्यंत कड लागत नाही तोपर्यंत त्याचा पिच्छा पुरवणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. पण तितकी जतताई व मीपणा मिरवणारी देखील आहे. त्यामुळे जर एखाद्याला वाटत असेल की मी खूप काही केलंय, मी केलंय म्हणूनच हे सगळं झालंय, तर त्याला पुन्हा इतिहासात घेऊन जावं लागेल व खडसावून विचारावं लागेल की तू काय केलं रे? अरे आठव, ते बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, पासलकर, शिवा काशीद, बहिर्जी नाईक आणि माझे संभाजी महाराज यांच्या पुढे आपण कोण रे? लढण्याचा इतिहास आमचा, हरणे आमच्या रक्तात नाही. जोवर मैदानात उभा आम्ही जिंकणे येतील शक्य नाही. इतिहास सांगतो भूतकाळात सुख होते, विज्ञान सांगते भविष्यात सुख असेल. पण अरे तरुणांनो, वर्तमान सांगतो तू काय करतोस, कसा वागतोस यावर आत्ताच तुला सुख आहे की दुःख आहे हे मी सांगतो. याच 21व्या शतकातील तरुण पिढीच्या हातातील वर्तमानाला साक्ष ठेवू, प्रस्तुत प्रसंगी मिळालेल्या वेळेची जाण ठेवते व आपण माझ्या शब्दरूपी सुमनांची ओंजळ स्वीकारली त्याबद्दल मी सर्व आयोजक, श्रोते व परीक्षकांचे धन्यवाद देते व या व्यासपीठाची रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.